11वी इलेक्ट्रॉनिक्स HSC व्होकेशनलमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड यांच्या वतीने तुमचे मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपलं हे आजचं पहिलं लेक्चर 11वीसाठी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीसाठी. या लेक्चरमध्ये आपण 11वीमध्ये काय काय आपण शिकणार आहोत आणि परीक्षा पद्धती कशी आहे ते आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा तुम्ही प्रवेश घेतला आहे तो इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या विषयासाठी, या विभागामध्ये आपण प्रवेश घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स, म्हणजे ही विज्ञानाची शाखा आहे की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे निर्वात पोकळी, नंतर गॅस आणि सेमीकंडक्टर म्हणजे काय, अर्धवाहक. गॅस म्हणजे काय, वायूमधून इलेक्ट्रॉन व्हायला, अर्धवाहकामधून इलेक्ट्रॉन व्हायला आणि निर्वात पोकळीमधून जर का इलेक्ट्रॉन व्हायला, निर्वात पोकळी म्हणजे व्हॅक्यूम, ह्याच्यामधून जर का इलेक्ट्रॉन व्हायला तर त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनिक्स म्हणतो. हे झाली इलेक्ट्रॉनिक्सची व्याख्या झाली. आता ह्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये 11वीमध्ये आपल्याला बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, आपल्याला 3 विषय आहेत एकूण. बेसिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटीबद्दल आपल्याला पहिल्यांदा बेसिक माहिती आपण घेणार आहोत. नंतर दुसरा विषय आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्सचे बेसिक जे घटक आहेत, कॉम्पोनंट्स वगैरे, त्यांची माहिती आपण घेणार आहोत. आणि तिसरा विषय आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. असे आपण 11वीमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्सचे 3 विषय शिकणार आहोत. या व्यतिरिक्त तुम्हाला मराठी, जनरल फाउंडेशन कोर्स आणि इंग्लिश असे एकूण किती तुम्हाला विषय आहेत, 6 विषय आहेत. प्रत्येकाला फिजिकल एज्युकेशन आहे, पर्यावरण हा प्रत्येक विभागाला आहे, म्हणजे अजून 2 सब्जेक्ट आले, फिजिकल एज्युकेशन आणि EVS एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणशास्त्र. असे हे ऐच्छिक विषय, म्हणजे कंपल्सरी विषय आहेत. फिजिकल एज्युकेशन आणि पर्यावरण हे सुद्धा कंपल्सरीच विषय आहेत. आपल्या विभागाशी संबंधित आहे ते 3 विषय आहेत. पेपर 1 त्याला आपण म्हणतो त्याला बेसिक इलेक्ट्रिसिटी, दुसरा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि तिसरा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. हे 3 विषय मी शिकवणार आहोत. आता आपण या विषयांची माहिती झाली. आता आपण परीक्षा पद्धती कशी आहे, आता मी 3 विषयांची परीक्षा पद्धती कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो. प्रथम पेपर 1 (2) (3) 3 विषयांची परीक्षा पद्धती एक आहे. प्रत्येक विषयासाठी मार्क्स हे किती आहेत, टोटल एकूण 400 मार्क्स आहेत. वार्षिक मार्क्स किती आहेत, 400 मार्क्स आहेत. त्यातले सत्र 1ला 50 मार्काचं प्रॅक्टिकल आहे आणि 50 मार्काचं थिअरी आहे, म्हणजे 100 मार्क झाले. नंतर सत्र 2मध्ये, सत्र 2ची जी परीक्षा होणार आहे तुमची, ते 100 मार्क. सत्र 2ला काय, 100 मार्काचं प्रॅक्टिकल आहे आणि 80 मार्काचं प्रॅक्टिकल आहे आणि 80 मार्काची थिअरी आहे. आणि 40 मार्क जे आहेत, 40 मार्काची विभागणी टर्म वर्कसाठी होणार आहे. एकूण सत्र 2 किती मार्काचे, 200 मार्काचे सेमिस्टर 2 एक्झाम आहे. त्यातले 80 160 झाले आणि 40 मार्क जे आहेत ते 40 मार्क टर्म वर्कचे आहेत. टर्म वर्कमध्ये काय काय येणार आहे, तर प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट, नंतर इंडस्ट्रियल व्हिजिट, नंतर तुमचे प्रोजेक्ट, इंडस्ट्रियल व्हिजिट आणि 20 मार्क जे आहेत, 10 मार्क जे आहेत, हे 20 मार्क झाले, हे 10 मार्क झाले. आणि जर्नलसाठी
10 मार्काचे एकूण किती मार्क झाले 40. म्हणजे हे 40 आणि हे 160 म्हणजे एकूण किती झाले 200 मार्क झाले. म्हणजे 17-1 100 मार्काची, 17-2 200 मार्काची आणि उरलेले जे 100 मार्क आहेत ते 300 मार्क झाले. 100 मार्काची विभागणी कशी आहे तर 40 मार्क इंटरनल झाले, हे 200 झाले. आता उरलेले जे टर्नओव्हरचे मार्क आहेत, वार्षिक काम जे आहे त्या वार्षिक कामचे मार्क जे आहेत किती आहेत ते 100 मार्क आहेत. आणि याच्यामध्ये आपण ट्युटोरियल्स 17-1ला 2 आहेत आणि 17-2 मध्ये 2 आहेत. हे एकूण 10 मार्काचे आहे. म्हणजे 20 मार्क 17-1 मध्ये, 20 मार्क 17-2 मध्ये. आणि तुमची युनिट टेस्ट जी आहे 17-1 मध्ये चाचणी परीक्षा 1 ही 30 मार्काची आहे आणि चाचणी परीक्षा 2 30 मार्काची. म्हणजे 30 हे 30 60 आणि हे 20 40 म्हणजे असे 100 मार्क टर्नओव्हरचे झाले. म्हणजे तुम्हाला 11वीमध्ये सर्वसाधारणपणे प्रत्येक विषयासाठी म्हणजे पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 असे एकूण 400 मार्काचे तुम्हाला कामकाज करायचं आहे. आणि त्या 400 पैकी जे मार्क मिळतील त्याच्यावर तुमचा 11वीचा निकाल अवलंबून असणार आहे. आता या कोविडच्या कालावधीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा बोर्डाच्या नियमाप्रमाणे यामध्ये काही थोडाफार बदल होईल. तो बदल झालेला तुम्हाला कळवला जाईल. हे झाली तुमची मार्किंग स्कीम आणि परीक्षा पद्धत झाली. जर्नल म्हणजे काय, तुमचे प्रत्येक विषय 3 विषयासाठी 3 जर्नल आहेत. म्हणजे पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3. पेपर 1, 2, 3 अशी किती 3 जर्नल आहेत. जर्नल्स किती आहेत 3 जर्नल्स आहेत. मराठीचे आणि इंग्रजी आणि जनरल फाउंडेशन या विषयाची माहिती त्या विषयाचे शिक्षक तुम्हाला सांगतील. मी 11वी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा क्लास टीचर या नात्यानं तुम्हाला मी या 3 विषयांचं कोणते विषय ते तुम्हाला सांगितले. आता ते 3 जर्नल तुम्हाला लिहायचे आहेत. मी आता जसं आपण पुढे शिकवत जाऊ तसं जर्नल कसे लिहायचे ते आपण पाहणार आहोत. आता आपण पहिल्यांदा आज पेपर 1ची जरा थोडी माहिती घेऊया. त्या पेपर 1च्या माहितीमध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते आपण पाहूया. विषयाचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी. बेसिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते, इलेक्ट्रिसिटीचे प्रकार कोणते कोणते आहेत, सोर्सेस कोणते आहेत, पॉवरचे सोर्स, एनर्जी सोर्सेस कोणते आहेत ते आपण शिकणार आहोत. त्यासाठी हा बेसिक घटक म्हणजे तुम्ही जर काय इलेक्ट्रॉनिक्सचं काम करणार आहात पण तुम्ही जर का एखादं काम करत असाल आणि एखादं काम करताना जर का तुम्हाला काय अडचणी आल्या, लाईटच सप्लायच नसेल तर तो सप्लाय कोणत्या कारणानं गेलेला आहे ह्याची बेसिक जुजबी माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. कारण की तुम्ही जर का लाईट गेली म्हणून ते इलेक्ट्रिशियनला जर का बोलवण्याची वाट बघत बसला तर तुमचा वेळ वाया जाणार आहे. तो वेळ तुम्हाला वाचवायचा असेल, तुम्हाला जर का बेसिक इलेक्ट्रिसिटीबद्दल तुम्हाला जनरल जर का माहिती असेल तर तुम्ही तुमचं काम अडथळा आलेला तुम्ही तो पार करून तुमचं इलेक्ट्रॉनिक्सचं काम जे काय ते करू शकाल. यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करताना इलेक्ट्रिसिटी हा बेसिक नॉलेज आहे त्यातलं. म्हणजे व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स हे इलेक्ट्रिकलमधलेच पार्ट आहेत. त्यांचा वापर करून आपण इलेक्ट्रॉनिक सर्किट बिल्ड करणार आहोत. इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट वापरून इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट वापरताना आपल्याला ते इलेक्ट्रिकल पार्टसुद्धा आपल्याला वापरावे लागणार आहेत. त्यामुळे आपल्याला हा पहिला विषय कुठला आहे, बेसिक इलेक्ट्रिसिटी. त्या इलेक्ट्रिसिटी विषयामध्ये आपण प्रॅक्टिकलमध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते पाहूया आपण. प्रॅक्टिकल किंवा थेअरीमध्ये म्हटलं तरी दोन्ही थेअरीमध्ये शिकलं तेच प्रॅक्टिकलमध्ये आपण करून पाहणार आहोत प्रत्यक्ष. तर पहिला जो आहे तो
सुरक्षितता व प्रथमोपचार म्हणजे प्रयोगशाळेमध्ये आल्यानंतर तुमची स्वतःची काळजी कशी घ्यायची, अपघात होऊ नये म्हणून कोणत्या काळजी घ्यायच्या ते आपण पाहणार आहोत. नंतर दुर्दैवानं अपघात जर का झाला चुकून, तर तो अपघात झाल्यानंतर त्या अपघाताची तीव्रता कशी कमी करायची आणि त्या अपघातापासून त्या व्यक्तीला कसं दूर काढायचं, त्यातनं बाहेर कसं काढायचं ते आपण त्या सुरक्षितता व प्रथमोपचार या प्रयोगामध्ये किंवा या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. दुसरा जे टॉपिक आहे तो सांकेतिक चिन्हे. एखादा नकाशा तुम्ही आत्तापर्यंत 8वी 9वी 10वीमध्ये भूगोलामध्ये तुम्ही नकाशे काढलेले आहेत. मग ते नकाशे काढताना तुम्ही चित्र काढत नाही नकाशामध्ये काय काढता, सिम्बॉल्स काढता, म्हणजे सांकेतिक चिन्हे काढता. सांकेतिक चिन्हांचा वापर करून काय करता, नकाशा काढता. तसंच इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकलमध्ये जे मंडळाकृती असते किंवा सर्किट डायग्राम जे असते ते डायग्राम तुम्हाला कागदावर काढून ठेवायचे असेल तर ते कंपाऊंडचं चित्र काढून जर का प्रत्येकाने जर का डायग्राम काढली तर काय होईल, प्रत्येकाची डायग्राम एकसारखी येणार नाही आणि प्रत्येकाची चित्रकला काय सगळ्यांची सारखी नसते आणि त्याच्यामुळे काय होतं तर डायग्राममध्ये एक वाक्यता असणार नाही. म्हणजे एकानं काढलेली डायग्राम आणि दुसऱ्यानं काढलेली डायग्राम ह्या दोन्ही डायग्राममध्ये खूप तफावत असेल आणि ती डायग्राम ओळखणं खूप अवघड जाईल. म्हणून काय केलेलं आहे, भूगोलामध्ये जसं आपण नकाशा काढण्यासाठी सांकेतिक चिन्हांचा वापर करतो तसंच इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकलमध्ये आपण सांकेतिक चिन्हांचा वापर करून आपण काय करणार आहोत, मंडळाकृती काढणार आहोत. मग त्यात पहिल्यांदा आपण काय शिकणार आहोत, कॉम्पोनंट्सचे काय शिकणार आहोत, सांकेतिक चिन्हे. सांकेतिक चिन्हे शिकल्यानंतर त्या सांकेतिक चिन्हाचा कोणता कॉम्पोनंट आहे तो आपण पाहणार आहोत. म्हणजे या सांकेतिक चिन्हासाठी कोणता कॉम्पोनंट आहे तो आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. म्हणजे काय आपण कॉम्पोनंटची ओळख. कॉम्पोनंटची ओळख झाल्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक्स लॅबमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं काम करताना किंवा इलेक्ट्रिकलची कामं करताना आपल्याला कोणत्या कोणत्या टूल्सची हाताळ्यांची गरज आहे त्यांची आपण माहिती घेणार आहोत. म्हणजेच आपण शिकणार आहोत हाताळे किंवा आपण टूल्स किंवा इक्विपमेंट्स जे काय आपण वापरणार आहोत प्रयोगशाळेमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपनीमध्ये किंवा आपण ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक्सचं किंवा इलेक्ट्रिकलचं काम करू त्यावेळी जे काही टूल्स लागणार आहेत ते आपण ते कुठले टूल्स वापरणार आहेत ते आपण शिकणार आहोत. यानंतर मापनासाठी म्हणजे मेजरमेंटसाठी म्हणजे एखादं व्होल्टेज मोजायचं असेल, करंट मोजायचं असेल, रेजिस्टन्स मोजायचं असेल तर त्यासाठी आपण मल्टीमीटरचा वापर करतो, वेगवेगळ्या मीटर्सचा वापर करतो. ते मीटर्स कोणते आहेत, त्या मीटरची माहिती, ते मीटर कसे वापरायचे आणि त्याचं वाचन कसं करायचं ते आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर युनिट्स पाहणार आहोत आपण, म्हणजे मीटर्स पाहणार आहोत सगळे. आणि प्रत्येक कंपोनंट रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, कपॅसिटर, इंडक्टर यांचे जे युनिट आहेत ते कशात मोजायचे, इंडक्टन्स कशात मोजायचा, रेजिस्टन्स कशात मोजायचा, कपॅसिटन्स कशात मोजायचा, हे युनिट्स आणि ते कसे मोजायचे त्याचं कन्व्हर्जन, युनिट्स अँड कन्व्हर्जन आपण पाहणार आहोत. ह्या झाल्या बेसिक गोष्टी झाल्या. म्हणजे आपण कुठलंही इलेक्ट्रॉनिक्सचं काम करताना आपल्याला ते एक तर सांकेतिक चिन्ह माहीत असलं पाहिजे, कॉम्पोनंट ओळखता आले पाहिजेत, नंतर त्या कॉम्पोनंट्सचं टेस्टिंग करता आलं पाहिजे, कॉम्पोनंट टेस्ट करता आले पाहिजे. त्यासाठी आपल्याला मीटरचा वापर करता आला पाहिजे आणि मीटरचं वापरायचं म्हणजे आपल्याला त्याचा रेजिस्टन्स, करंट, व्होल्टेज हे आपल्याला मोजता आलं पाहिजे. ते मोजण्यासाठी आपण एक माहिती घेणार आहोत. म्हणजे 11वीमध्ये जे आपण शिकणार आहोत तो बेसिक नॉलेज शिकणार आहे की ज्याच्या आधारे तुम्ही पुढं काम करणार आहात. ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे बेसिक गोष्टींची त्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहे. हे झाले तुमचे बेसिक. पुढचं 6वी गोष्ट आहे ते सोल्डरिंग. सोल्डरिंग म्हणजे काय तर एखादं सर्किट जर का जोडायचं असेल किंवा वायर जोडायची असेल किंवा काय करायचं कधी कधी सोल्डरिंग करण्याची आवश्यकता भासते इलेक्ट्रिकलमध्ये. पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय आहे तर प्रत्येक कॉम्पोनंट हा PCBवर माउंट करावा लागतो आणि PCBवर बसवल्यानंतर तो इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट बसवल्यानंतर त्याला PCBवर सोल्डरिंग करावं लागतं. ते सोल्डरिंग करण्यासाठी सोल्डरिंग टेक्निक आपण शिकणार आहोत. सोल्डरिंग कसं करायचं
कोणाचीही मदत न घेता एकटा व्यक्ती सोल्डरिंगचं काम कसं करू शकतो. डिसोल्डरिंग आणि सोल्डरिंग. सोल्डरिंग म्हणजे जोडलेला कॉम्पोनंट पी सी बीवर बसवणे, जोडणे. आणि डिसोल्डरिंग म्हणजे काय, तर कॉम्पोनंट बसवलेला जोडलेला कॉम्पोनंट तो विलग करणे, त्याला काय म्हणतो आपण, डिसोल्डरिंग म्हणतो. सोल्डरिंग, डिसोल्डरिंग टेक्निक हे आपण पाहणार आहोत. हे झाले तुमचे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय काम करायचं आहे त्या संबंधित लागणारे हे घटक आहेत. मग आता हे जे काम आपण करणार आहोत, हे काम करण्यासाठी जे थेरटिकल माहिती आपल्याला असावी लागते, ते थेरटिकल पॉईंट आपण पाहू. हे झाले तुमचे बेसिक घटक झाले आवश्यक असणारे. या बेसिक घटकांना लागणारे थेरी पॉईंट्स कोणते कोणते आहेत, तर तुम्हाला ओहमचा नियम माहीत पाहिजे. पहिला गोष्ट ओहम्स लॉ. ओहम्सचा लॉ हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रिकलमध्ये वापरला जातो, इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरला जातो. दोन्हीमधले नियम ओहमचे नियम सारखेच आहेत. फक्त इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण कमी व्होल्टेजवर काम करतो, इलेक्ट्रिकलमध्ये हाय व्होल्टेजवर काम करतो. इलेक्ट्रिकलमध्ये फेज, न्यूट्रल, 3 फेज आणि न्यूट्रल 4 वायरचा खेळ असतो. आणि इंडक्टर्स, स्टेटर, रोटर, मोटर यांचा खेळ असतो. आपल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये कॉम्पोनंट्सची संख्या जास्त आहे, विविध कॉम्पोनंट्स आहेत, ते आपण अभ्यासून तुमच्या लक्षात येईल. बेसिक इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला फेज, न्यूट्रल माहीत असणं आवश्यकच आहे. त्याच्याबरोबर ओहमचा नियम असणं माहीत असणं गरजेचं आहे. ओहमचा नियममध्ये आपण त्याचं I = डायरेक्ट V आणि I = इन्व्हर्स R हे नियम आपण पडताळून पाहणार आहोत. थेरटिकली आणि प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत. आणि या नियमाचा वापर करून सर्किट डिझाईन केलं जातं. बऱ्याच ठिकाणी ओहमच्या नियमाची आवश्यकता भासते, त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. प्रवाह, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स या तिन्हींचा संबंध दर्शवणारा हा ओहमचा नियम आहे. नंतर KCL आणि KVL. KCL म्हणजे किर्चॉफ करंट लॉ आणि KVL म्हणजे किर्चॉफ व्होल्टेज लॉ. हे दोन्ही नियमांचा वापर करून आपण एकसर जोडणी आणि समांतर जोडणी यांच्या स्पेसिफिकेशनची आपण काय घेणार आहोत, माहिती घेणार आहोत. यानंतर आपण मल्टीमीटरची रचना कशी असते. मल्टीमीटरमध्ये मीटर जे असतात ते 10 व्होल्टचा मीटर असतो, 20 व्होल्टचा मीटर असतो, 30 व्होल्टचा मीटर असतो, 100 व्होल्टचा मीटर असतो, 1000 व्होल्टचा मीटर असतो. मग हे वेगवेगळ्या रेंजचे मीटर्स कसे तयार केले जातात, त्यांचं कॅलिब्रेशन कसं केलं जातं ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर तुमचे जे प्रयोगशाळेमध्ये जे सोर्सेस आहेत, म्हणजे AC सोर्सेस आहेत, DC सोर्सेस आहेत, ते कोणकोणते आहेत, AC सोर्सेस कोणते आहेत, कोणत्या घटकांपासून आपल्याला AC सप्लाय मिळू शकतो, कोणत्या घटकांपासून आपल्याला उपकरणांपासून आपल्याला DC सप्लाय मिळू शकतो, यांची आपण माहिती घेणार आहोत. नंतर व्होल्टेज मोजणे, करंट मोजणे, रेजिस्टन्स मोजणे हे आपण गोष्टी पाहणार आहोत. नंतर त्यामध्ये पुन्हा आपण थेरटिकली आपण जर गेलो तर प्रत्येक कॉम्पोनंट असतो. इलेक्ट्रॉनिक्समध्ये कॉम्पोनंट्स पिन्स जे असतात 2, 3, 4, 5 असे वेगवेगळ्या पिन्सचे कॉम्पोनंट्स आहेत. म्हणजे ICला 3 पासून पुढं पिन्स जे असतात 3, 4, 8, 12, 15, 16 असे वेगवेगळे पिन्सचे IC आहेत. ट्रान्झिस्टर 3 पिनचा असतो, डायोड 2 पिनचा असतो. म्हणजे टर्मिनल्स किती असतात, डायोडला 2 असतात, ट्रान्झिस्टरला 3 असतात. मग त्या कॉम्पोनंटचे टर्मिनल्स कसे ओळखायचे त्यासाठी आपण काय पाहणार आहोत, डाटा शीट पाहणार आहोत. तर हे डाटा शीट काय सांगतं, तर त्या कॉम्पोनंटचे कॅरेक्टरिस्टिक गुणवैशिष्ट्य सांगतं. त्या डाटा शीटचा अभ्यास आपण करणार आहोत. डाटा शीट कसं पाहायचं, डाटा शीट कसं डाउनलोड करायचं आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते आपण यामध्ये पाहणार आहोत. या डाटा शीटचा वापर करून आपण ट्रान्झिस्टर, डायोड, IC इत्यादी ट्रायॅड, SCR यांचे आपण काय करणार आहोत, टर्मिनल्सचे डायग्राम आपण मिळवणार आहोत. आणि त्या टर्मिनल्सच्या डायग्रामवरून आपण काय ओळखणार आहोत, त्या कॉम्पोनंट्सचं टर्मिनल कोणतं आहे ते ओळखणार आहोत. आणि त्याचा वापर करून आपण तो कॉम्पोनंट जोडण्यासाठी करणार आहोत. दुसरी गोष्ट, तो कॉम्पोनंट
व्यवस्थित आहे का नाही, म्हणजे टेस्टिंगसाठी सुद्धा त्या पिन डायग्रामचा आपल्याला उपयोग करावा लागणार आहे. हे झालं आपलं पेपर 1चं. अजून या पेपर 1मध्ये पी सी बी लेआउट कसा असतो, पी सी बी म्हणजे काय ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. पी सी बी म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड. पी म्हणजे प्रिंटेड, सी म्हणजे सर्किट, बी म्हणजे बोर्ड. प्रिंटेड सर्किट बोर्डचा वापर करून इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट जोडलेले असतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स सर्किटमध्ये कॉम्पोनंटची संख्या जास्त असते आणि ते कमी जागेमध्ये बसवायचं असतं. कमी जागेमध्ये बसवण्यासाठी त्याला वायर जर का आपण जोडलं तर काय होईल, ते कॉम्पोनंट्स व्यवस्थित जोडता येणार नाही, तर जोडलेले कॉम्पोनंट व्यवस्थित राहणार नाही. तर त्याला एक खाली सपोर्टिंग बेस म्हणून काय होतं, आपण पी सी बी वापरतो कमी जागेमध्ये बसवण्यासाठी. त्या पी सी बीच्या एका बाजूला कॉम्पाऊंड असतात, त्या खालच्या बाजूला काय असतो, ट्रॅक असतो. ट्रॅक म्हणजे काय असतात, कंडक्टर्स असतात, वायर्स असतात. त्या वायर्सच्या पी सी बीवर काय केले असतात, प्रिंट केलेले असतात आणि त्या रेडीमेड प्रिंटेड पी सी बीवर आपण ते सर्किट जोडतो. प्रत्येक सर्किटसाठी वेगवेगळं पी सी बीचं डिझायनिंग असतं किंवा जनरल पर्पज पी सी बी असतो एक, की ज्या पी सी बीवर तुम्ही कोणतंही सर्किट जोडू शकता, त्याला म्हणतो आपण जनरल पर्पज पी सी बी. आणि फिक्स त्या सर्किटसाठी स्पेसिफिक पी सी बनवला असतो, तो त्या सर्किटसाठी वापरला जातो. हे झालं प्रिंटेड सर्किट बोर्ड. प्रिंटेड सर्किट बोर्डची रचना कशी असते, ते डिझाईन पी सी बी लेआउट, त्यासाठी काय करावं लागतं, पी सी बी लेआउट काढावा लागतो. आणि तो लेआउट कसा काढायचा ते आपण शिकणार आहोत. म्हणजे कोणत्या प्रत्येक सर्किटचा पी सी बी लेआउट हा काय असतो, वेगवेगळा असतो. मग प्रत्येक सर्किटचा लेआउट कसा काढायचा आणि ट्रेसिंग कसं करायचं, पी सी बी ट्रेसिंग कसं करायचं ते आपण यामध्ये शिकणार आहोत. हे झालं तुमचं आत्तापर्यंत बेसिक गोष्टी लागणार आहेत. त्याच्यामध्ये मीटर हा परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल, परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल PMMC, याचा वापर करून काय केलं असतं, मीटर्स तयार केले असतात. परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल मीटर, याचा वापर करून काय केले आहेत, मीटर तयार केले आहेत. मग याचा अभ्यास आपण करणार आहोत. मग या मीटरपासून या परमनंट मॅग्नेट PMMC पासून आपण व्होल्ट मीटर, ओहम मीटर, नंतर करंट मीटर, असे वेगवेगळे मीटर्स, वॅट मीटर, हे जे वेगवेगळे मीटर्स तयार केले आहेत ते एकाच मुव्हिंग कॉईलपासून तयार केले आहेत. ते कशी त्याची रचना असते, त्याची जोडणी कशी केलेली असते, ते कसं त्याचा वापर केला जातो ते आपण पाहणार आहोत. हे झालं आपलं पेपर 1चं आपण पाहिलं. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण पेपर 2चे माहिती घेऊया. आपण परीक्षा पद्धती कशी असते ते पाहिली, विषय कोणते कोणते आहेत ते पाहिलं, आणि परीक्षा पद्धतीमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी किती मार्क्स आहेत ते पाहिलं, आणि पेपर 1मध्ये आपण काय शिकणार आहोत ते पाहिलं. म्हणजे तुमचे विषय किती आहेत ते आपण पाहिलेच आहे. ठीक आहे, धन्यवाद. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण भेटू.